नमस्कार. माझे नाव भक्ती सुधीर अक्कचंदिरा. मी इयत्ता 8वी क मध्ये शिकते. आज दसरा. अश्विन महिन्यात नवरात्रीचे 9 दिवस परतले की 10वा दिवस येतो, तो म्हणजे विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा. दसरा का साजरा केला जातो? दसरा साजरा करण्यापाठीमागचे कारण काय? या दसऱ्या दिवशी आपण सर्वांना सोने वाटतो. ते सोने का वाटतो यामागची कथा काय, ही आज मी कथा तुम्हाला सांगणार आहे. फार फार वर्षापूर्वी वर्तंतू नावाचे एक ऋषी राहत. ते ऋषी विद्यार्थ्यांना विद्या देत आणि विद्यार्थ्यांची विद्या पूर्ण झाली की विद्यार्थी त्यांना गुरुदक्षिणा देत आणि जात. त्यांच्याकडे कच्छ नावाचा एक विद्यार्थी आला. त्याचे शिक्षण पूर्ण झाले. वर्तंतुजींनी त्याला जाण्याची आज्ञा दिली. पण कच्छ जाताना वर्तंतुजींना विचारला, गुरुजी, तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय हवे? गुरुजी म्हणाले, अरे, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. तू शहाणा झालास, तू ज्ञानी झालास, ही माझ्यासाठी एक मोठी गुरुदक्षिणा आहे. त्यासाठी तू मला काही देऊ नकोस. पण कच्छ काही ऐकेना. कच्छ हट्टीने गुरुजींकडे आणि विचारला, गुरुजी, तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय हवे गुरुदक्षिणा म्हणून? गुरुजींनी नकार दिला. परंतु कच्छ काही ऐकेना. कच्छने आणि परत गुरुजींना विचारले. नंतर गुरुजींनी कच्छाची परीक्षा घेण्याची ठरवली. मग गुरुजी म्हणाले, मला एक विद्येबद्दल 1 कोटी सुवर्ण मुद्रा, त्याच प्रमाणात 14 विद्यांबद्दल 14 कोटी सुवर्ण मुद्रा तुम्हाला द्यायला हव्यात. आता एवढ्या सुवर्ण मुद्रा मिळवणे फार कठीण होते. कच्छ विचारात पडला. कच्छ रघुराजाकडे गेला. रघुराजाने विश्वजित हे यज्ञ केले होते, त्यामुळे त्याच्याकडे खजिना बाकी उरला नव्हता. मग तरी सुद्धा रघुराजाने कच्छाकडे 3 दिवसाची मुदत मागितली. आता रघुराजाने इंद्रावर स्वारी करण्याचे ठरवले. इंद्राला रघुराजाचा सारा पराक्रम माहीत होता, म्हणून इंद्राने कुबेराला सारी हकीकत सांगितली आणि आपट्याच्या पानांच्या सोन्याच्या मुद्रा करून रघुराजाच्या दरबारात पावसासारख्या कोसळण्यास लावल्या. त्याचप्रमाणे कुबेराने आपट्याच्या पानाच्या सुवर्ण मुद्रा करून रघुराजाच्या दरबारात कोसळल्या. मग रघुराजाने कच्छाला बोलवले आणि म्हणाले की, कच्छ, तुला जितका खजिना हवा, मुद्रा घेऊन वर्तंतुजींकडे गेले आणि वर्तंतुजींना त्या दिल्या. परंतु वर्तंतुजी त्यातल्या एकही मुद्रा न घेता त्यांना सपे नकार केला. मग तो त्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन परत रघुराजाकडे गेला. रघुराजानेही ते घेण्यास नकारल्या. आता कच्छ विचारात पडला, करावे तरी काय करावे बरे? मग कच्छाने त्या सुवर्ण मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना त्याची पूजा करून ते लुटण्यास लावल्या. मग तो दिवस होता विजयादशमी आणि दसऱ्याचा. म्हणून त्या दिवसापासून विजयादशमी आणि दसरा साजरा करण्याचा प्रथा पडली. आणि हाच दसऱ्याचा विषय आम्हाला भित्तिपत्रिकेमध्ये दिला होता. भित्तिपत्रिकेमध्ये आम्ही सर्व विद्यार्थिनींनी आपट्याची पाने केली. त्या आपट्याची पाने केली आणि भित्तिपत्रिका सजवली. झेंडूची फुले केली आणि रामाची कथा, पांडवांची कथा, अशा अनेक कथा आम्ही भित्तिपत्रिकेत चिकटवल्या. यासाठी आम्हाला सहकार्य म्हणून भाटे मॅडम व शिंदे सर होते आणि आम्ही सर्व विद्यार्थिनी मिळून आमची भित्तिपत्रिका साजरी केली. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून व माझ्या मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखं राहावा. धन्यवाद. नमस्कार. मी सौ भाटे सर, इयत्ता 8वी क ची वर्ग शिक्षिका. इयत्ता 8वी क च्या विद्यार्थिनींनी विजयादशमी या विषयावरती सुंदररित्या अशी भित्तिपत्रिका तयार केलेली आहे. यामध्ये काही पौराणिक कथा, स्वतः त्यांनी झेंडूची फुले या ठिकाणी तयार केलेली आहेत. तर अशा पद्धतीने सुंदर अशी भित्तिपत्रिका सजवल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक असे अभिनंदन करते. भित्तिपत्रिका हा एक सहशालेय उपक्रम आहे. या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री शिंदे सर, अध्यक्ष आदरणीय श्री अमरसिंह माने साहेब,
सेक्रेटरी आदरणीय श्री जगताप साहेब, जॉईंट सेक्रेटरी आदरणीय श्री पृथ्वीराज माने साहेब, या सर्वांचेच सहकार्य व मार्गदर्शन आम्हाला मिळत असते. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा हस्तलिखित हा एक सुंदरसा उपक्रम शाळेमध्ये राबवला जातो आणि सर्वच विद्यार्थी यामध्ये अगदी हिरिरीने भाग घेत असतात. ज्ञान, कला व कार्यानुभव याचा सुंदर मिलाप म्हणजेच ही भित्तीपत्रिका. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांचे हार्दिक असे अभिनंदन.